नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र विशेषतः दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत. या 4 राशींसाठी खूप शुभ परिणाम आणू शकतात. भाग्यशाली राशींबद्दल आता आपण जाणून घेऊया. या नववर्षाची सुरुवात तर मोठ्या उत्साहात झाली, मात्र आता खरी प्रतीक्षा आहे ती म्हणजे हिंदू नववर्षाची, म्हणजेच गुढीपाडवा सणाची. हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याला सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवातच नाही तर विजय आणि मांगल्याचं प्रतीकही मानला जातो. या दिवशी चैत्र नवरात्रीलाही प्रारंभ होतो, ज्यामुळं या दिवसाचं महत्त्व आणखी वाढतं. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री अद्भुत संयोग आहेत. विशेषतः 4 राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम आणू शकतात. असं मानलं जातं की या काळात या राशीच्या लोकांना यश, समृद्धी आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत. गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून गुढीपाडव्याची तारीख अवलंबून असते. यंदाच्या तिथीप्रमाणे 18 मार्चला अमावस्या असून 19 मार्चला सूर्योदयानंतर प्रतिपदा तिथी सुरू होत आहे. त्यामुळं गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दारात उभारलेली गुढी घरातील नकारात्मकता दूर करून सुख समृद्धी घेऊन येते, अशी श्रद्धा आहे. तर यासोबतच चैत्र नवरात्र गुरुवार 19 मार्च रोजी सुरू होईल आणि 27 मार्च 2026 या दिवशी संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र खूप शुभ परिणाम आणू शकतात. या 4 राशींसाठी फायदे काय आहेत बघा. पंचांगानुसार चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला सुरू होते आणि नवमी तिथीला संपते. ही नवमी तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते, जी विशेषतः भगवान रामांची जयंती म्हणून साजरी केली जाते. म्हणूनच चैत्र नवरात्र केवळ दुर्गा देवीच्या पूजेसाठीच नाही तर भगवान रामांचं स्मरण करण्यासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे. आता पहिली रास बघूया, ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग मेष राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम आणू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. तुम्हाला नवीन नोकरीसाठी अनेक संधी मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं देखील या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुन्या कायदेशीर वादातील निर्णय तुमच्या बाजूने असतील. दुसरी रास आहे कर्क. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ संयोगामुळे कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना केवळ नफाच होणार नाही तर त्यांचा व्यवसायही वाढताना दिसेल. तुमचा आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्यानं तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळू शकते. शिवाय जर तुम्ही परदेशात काम करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तिसरी रास आहे सिंह रास. गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीचा शुभ संयोग सिंह राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला नवीन योजना राबवण्याच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. व्यवसायात तुम्हाला नवीन करार मिळू शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि स्थिरता वाढेल. आणि चौथी रास आहे ती म्हणजे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ संयोगामुळे मकर राशीच्या लोकांना दुर्गा देवीचे विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प किंवा कामाच्या संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात आनंद, शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. विविध स्रोतांमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही इतरत्र गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आता आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री होणार आहे. तर या 4 राशी कोणत्या आहेत ते पाहूया. पंचांगानुसार 8 दिवसांनी म्हणजे 18 मार्च 2026 पासून वैदिक ज्योतिषशास्त्रातील 2 सर्वात शुभ ग्रह शुक्र आणि गुरु केंद्र दृष्टियोग तयार करतील. हा योग अत्यंत शुभ आणि ज्योतिषशास्त्रात प्रगतीचा मानला जातो, कारण शुक्र हा आनंद, संपत्ती आणि कला दर्शवतो, तर गुरु ज्ञान, धर्म आणि भाग्य दर्शवतो. जेव्हा दोन्ही ग्रह केंद्रदृष्टी योगाद्वारे एकमेकांकडे पाहतात
तेव्हा सकारात्मक ऊर्जा संतुलित होते आणि वाढते. यामुळं एकाच वेळी संपत्ती, प्रतिष्ठा, शिक्षण आणि नैतिकता वाढतं. आणि हा योग जीवनात योग्य निर्णय घेण्याची संधी, संरक्षण आणि संधी प्रदान करतो. या गुरु शुक्र योगामुळे कोणत्या 4 राशींना आनंद आणि त्यांच्या संपत्तीच्या आशेची पूर्तता अनुभवायला मिळेल ते जाणून घेऊयात. त्यातली पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार 18 मार्चपासून निर्माण होणारा शुक्र गुरु केंद्र दृष्टियोग वृषभ राशींसाठी संबंध सुधारेल. कुटुंब आणि जोडीदारासोबतचे किरकोळ गैरसमज हळूहळू दूर होऊ शकतात. प्रेम संबंधांमधील विश्वास मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आर्थिक प्रयत्नांमध्ये हळूहळू यश मिळण्याची चिन्ह आहेत. उत्पन्नाच्या नवीन संधी देखील येऊ शकतात. गुंतवणूक किंवा बचतीबाबत विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात लक्षणीय फायदे देऊ शकतात. दुसरी रास आहे ती म्हणजे तूळ. तूळ राशीसाठी गुढीपाडवा विशेषतः फलदायी मानला जातो. तुमच्या वैवाहिक जीवनात सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळू शकतात. नातेसंबंधातील लोकांमधील भावनिक बंध मजबूत होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम ओळखले जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. भूतकाळातील प्रयत्न आर्थिक लाभाचे दरवाजे देखील उघडू शकतात. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनु. धनु राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा भाग्यवान ठरू शकतो. कुटुंबाशी संबंध अधिक उबदार आणि जवळचे होतील. प्रिय व्यक्तीला भेटल्याने आनंद मिळू शकतो. करिअर आणि व्यवसायातील निर्णय स्पष्ट होतील. तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्यास प्रेरणा मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची चिन्ह आहेत आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता देखील असू शकते. त्याच्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे मीन. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग मीन राशीला मानसिक संतुलन आणि सकारात्मकता आणू शकतो. कुटुंब आणि प्रियजनांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा गोड होऊ शकतात. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करणाऱ्यांना अनुकूल संकेत मिळू शकतात. आर्थिक स्थिरता देखील हळूहळू येण्याची शक्यता आहे आणि आर्थिक अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब